नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते तुरीची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य 1 चमचा मीठ आहे, पाव चमचा हळद आहे, मालवणी तिखट मसाला, गरम मसाला, वाटलेला मसाला, तेल, सोललेल्या ओल्या तुरी, कोथिंबीर, एक छोटा कांदा, लसूण, टोमॅटो, गरम पाणी। आता मी रेसिपी स्टार्ट करते। प्रथम मी कुकरमध्ये तेल घालत आहे। तेल गरम झाल्यावर त्यात मी सोललेली ठेचलेली लसूण घालणार आहे। त्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या आहेत। लसूण छान परतल्यावर आपण त्यात हा बारीक चिरलेला एक मध्यम कांदा आहे तो घालणार आहे। कांदाही छान परतून घ्या। कांदा छान गुलाबी रंगावर परतल्यावर आपण त्याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। तोही आपण छान परतून घेणार आहोत। टोमॅटो छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा ही हळद घालणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये हा मालवणी तिखट मसाला आणि पाव चमचा गरम मसाला घालणार आहोत। तोही परतून घ्या छान। आता ह्या सोललेल्या ओली तूर आहे ती मी घालणार आहे। ती छान मी परतून घेणार आहे। आपण त्याच्यामध्ये हे थोडंसं गरम पाणी घालणार आहोत। एकदम थोडं घालायचं आणि 1-2-3 मिनिटं ही तूर तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तूर छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये हा वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो घालणार आहोत। तोही छान परतून घ्यायचा आहे। तो मसाला छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ, आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण एक कुकरचं झाकण आता लावून घेणार आहोत आणि बारीक गॅसवर 3 शिट्या करून घेणार आहोत। तर आता आपण भेटणार आहे 3 शिट्या नंतर। 3 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरही छान गार झालेला आहे। आता मी कुकर उघडून बघते। आपली ही तुरीची भाजी छान तयार झालेली आहे। चेक करते।
छान शिजलेली पण आहे, बघू शकता तुम्ही. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.